सराईत गुन्हेगार निवडणुकीच्या रिंगणात। हिस्ट्री शीटर संजू मलिक कुठून लढणार? अंगावर 25 गुन्हे असताना कुणी दिली उमेदवारी? संजू मलिकच्या उमेदवारीनं भुवया का उंचावल्या? फुलांच्या गाडीतून प्रचार करणारा हा उमेदवार आहे संजू मलिक। भांडूप खिंडीपाडाचा रहिवासी असलेल्या संजू मलिकवर तब्बल 25 गुन्हे दाखल आहेत। मुंबई पालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं संजू मलिकला उमेदवारी दिली आहे। या उमेदवारीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। कोण आहे हा संजू मलिक? कोणत्या पक्षाचा बंडखोर आहे ज्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं साथ दिली आहे? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला उमेदवार मुंबई पालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलाय। तब्बल 25 गुन्हे नोंद असलेल्या संजू मलिक बद्दल चर्चांना उधाण आलंय। संजू मलिक उर्फ शहजादा याकूब मलिक असं या उमेदवाराचं नाव आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षानं संजू मलिकला थेट उमेदवारी दिली आहे। प्रभाग क्रमांक 109 मधून संजू मलिक निवडणुकीच्या रिंगणात आहे। संजू मलिकला उद्धव ठाकरेंनी उमेदवारी नाकारल्याची माहिती आहे। आधी उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या आमदारांच्या छत्रछायेखाली असलेला मलिक प्रभाग क्रमांक 109 मधून आग्रही होता, मात्र त्याला उद्धव सेनेकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची वाट धरली। आता तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार आहे। खंडणी, मारामारी, अपहरण, हत्येचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे नोंद असलेल्या शहजादा याकूब मलिक उर्फ संजू मलिकला राष्ट्रवादीकडून थेट उमेदवारी मिळाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। विशेष म्हणजे मुंबईतल्या इतर उमेदवारांपैकी संजू मलिकवर सर्वाधिक 25 गुन्हे नोंद आहेत। भांडूप खिंडीपाडा इथला रहिवासी असलेल्या मलिक याच्यावर मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे नोंद आहेत। पण संजू मलिकनं आपली बाजू मांडताना म्हटलंय की माझ्या विरुद्ध गुन्हे नोंद आहेत, पण व्हाईट कॉलर गुन्हेगारांचं काय? ते खुलेआम जनतेला फसवतात। राजकीय दबावातून माझ्यावर गुन्हे दाखल झाले, ते अद्याप सिद्ध झाले नाहीत असं संजू मलिक यांचं म्हणणं आहे। दरम्यान या प्रभागातलं गणित पाहिलं तर 109 हा प्रभाग उद्धव सेनेचा गड मानला जातो। गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या दीपाली गोसावी यांचा या प्रभागातून विजय झाला होता। गेल्या म्हणजे 2017 सालीच्या निवडणुकीत दीपाली गोसावी यांना 8707 मतं मिळाली होती, तर अपक्ष उमेदवार श्रीधर जाधव 3919, विधी शर्मा भाजप 2929, आनंदी भारती मनसेच्या उमेदवार होत्या, त्यांना 2025 मतं मिळाली होती, तर सविता राजशिर्के या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्यांना अवघी 774 मतं मिळाली होती। त्यामुळे दीपाली गोसावी यांची 4778 मतांनी या प्रभागात विजयाची नोंद झाली होती। आता शिवसेनेत फूट पडली असली तरी मनसेचा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पाठिंबा आहे, पण मनसेतूनही बंडखोरी करत राजश्री मांडविलकर रिंगणात उतरल्यात, तर उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून सुरेश शिंदे रिंगणात आहेत। काँग्रेसनं अजय पटेल यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे 109 मधून नेमका कोण उमेदवार जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान इतर काही पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिल्याची माहिती आहे। अन्य उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहतोय। मुलुंडमध्ये भाजपचे माजी नगरसेवक आणि यंदा प्रभाग 106 मधून पुन्हा रिंगणात उतरलेले प्रभाकर शिंदे यांच्या विरोधात 6 गुन्हे प्रलंबित आहेत। प्रभाग क्रमांक 104 मधून अपक्ष लढणारे पंकज चंदनशिवे यांच्या विरोधात 4, तर रिपाई आठवले गटाचे उमेदवार विनोद जाधव यांच्या विरोधात 2 गुन्हे प्रलंबित आहेत। विशेष म्हणजे प्रभाग 93 मधून रिपाई आठवले गटाचे उमेदवार सचिन कासारे यांच्या विरोधात 3 गुन्हे प्रलंबित आहेत। प्रभाग 25 मधून उद्धव सेनेचे उमेदवार हरीश शास्त्री यांच्या विरोधात 3 गुन्हे नोंद असून 2 गुन्ह्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे। याच प्रभागातून अपक्ष लढणाऱ्या चंद्रशेखर वांगणकर यांना 2 गुन्ह्यात शिक्षा झाली आहे। त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबद्दल मतदार काय निर्णय घेतात हे निकालानंतर स्पष्ट होईल। तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।